नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत दिवाळीत केलेली कोल्हापूर स्टाईलने अगदी खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीने केलेली बाकरवडीची रेसिपी। अतिशय क्रिस्पी अशी ही बाकरवडी होते। पहा, आत बाकरही छान भरलेला आहे आणि अगदी आतपर्यंत खुसखुशीत असणारी बाकरवडीची रेसिपी। चला तर सुरू करूया बाकरवडीची रेसिपी। वरील पारीसाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप बेसन इथं घेऊया। 2:1 असं प्रमाण असावं मैदा आणि बेसनचं। 1 टीस्पून इथं ओवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ आणि इथं 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। सगळं छान मिक्स करून घेऊया। सगळे एकत्रित केल्यानंतर 1 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन इथं घालायचं आहे आणि मोहन सगळ्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून पिठाचा घ्यायचा आहे। जास्त पातळ मळायचं नाही पीठ। आपण पुरीला जसं घट्ट कणिक मळतो तसंच इथं पीठ छान मळून घ्यायचं आहे। आता याला रेस्टसाठी 10 मिनिटं ठेवूया। तोपर्यंत आपण आतील बाकर म्हणजेच सारण तयार करून घेऊया। पारंपरिक पद्धतीत असं खोबऱ्यामध्ये सोललेला लसूण घालून किसून घ्यायचं आहे। असं मी 4 वाट्या खोबरं किसून घेणार आहे। खोबरं किसताना लसूण त्यामध्ये घालूनच असा किसून घ्यायचा आहे। 1 इंच आलं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्याला इथं किसून घालायचं आहे। आल्याचा किस झाल्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट मी इथं घातलेला आहे। 1 चमचा तीळ, जिरे, बडीशेप आणि खसखस भाजून त्याची भरड केलेली आहे ती 1 चमचा घालून घेऊया। अर्धा चमचा वेलदोडा पावडर घालून घेऊया। 1 चमचा मीठ घालायचं आहे। 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून पुसून एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। 1 चमचा पिठी साखर इथं घालायची आहे आणि आपलं सारण चांगलं मिक्स करून तयार झालेलं आहे। आता आपण पारी लाटून घेऊया। त्यासाठी मी इथे मोठ्या लिंबा एवढा गोळा तयार करून घेणार आहे। आता पारी लाटताना गोल न लाटता मी इथे उभी पारी लाटणार आहे। पारंपरिक पद्धतीत ही वडी करताना उभीच पारी लाटली जाते, पण काही ठिकाणी गोलही लाटली जाते। पण मी इथे उभी थोडं पीठ लावत एकदम उभी अशी पारी लाटून घेणार आहे। लाटताना पारी एकदम पातळ लाटायची आहे, म्हणजे वडी एकदम खुसखुशीत होते। अशा छान रेसिपींसाठी मनीषाच रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा। तर अशीच पारी उभी लाटत मी एकदम पातळ अशी पारी लाटून घेणार आहे। पहा, इतकी मोठी पारी तयार झालेली आहे। आता इथं मी सारण पारीला चिकटून बसावं यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये लाल तिखट घालून ते आता या पारीला लावून घ्यायचं आहे। थोडं करत लावून घ्यायचं आहे, त्यामुळं पारीला सारण म्हणजेच बाकर चिकटून बसते। आता थोडं बाकर इथं पारीवर घालून घ्यायचं आहे। छानपैकी बाकर सगळीकडं लावून घ्यायचं आहे। एकसारखं कडेपर्यंत बाकर पसरून घ्यायचं आहे।
आता भाकर सगळीकडे एकसारखं मी पसरून घेतलेलं आहे। आता हे छान चिकटून बसावं यासाठी इथं मी बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपर त्याच्यावर ठेवून लाटण्याने छान दाबून सारण बसवायचं आहे आणि कडा दुमडत अशा एकमेकावर कडा दुमडत लांब अशी छानशी वडीची पट्टी तयार करून घ्यायची आहे। पहा दोन्हीकडं दुमड टाकत इकडून एकदा आणि इकडून एकदा दुमड टाकायची आहे आणि शेवटची दुमड एकमेकावर टाकून एक लांब पट्टी अशी तयार करून घ्यायची आहे। पहा अशी वडीची पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि एक बोटाचं माप घेऊन छान असे वडीचा आकार कापून घ्यायचा आहे। अशा एकसारख्या आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि तेलात सारण सुटू नये म्हणून यांचे तोंड असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तेलात सारण फारसं पडत नाही। तरी पण वडी फुगली तरी त्यातील सारण थोडं बाहेर येतच। छानपैकी असं प्रेस करून घ्यायचं आहे। आता सगळ्या वड्यांची तोंड मी इथं मिटवून घेतलेली आहेत। या वड्या आता तळून घेऊया। कढईमधील तेल फार कडकडीत तापवायचं नाही, थोडं तेल गरम झाल्यानंतर वड्या सोडायच्या आहेत आणि एका साईडने भाजत आले की यांना पलटी मारून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे, नाहीतर वरून कलर बदलून आतमध्ये कच्ची वडी राहण्याची शक्यता असते, त्यामुळे अजिबात फ्लेम मोठी करायची नाही आणि दोन्ही बाजूनी चांगला कलर बदलेपर्यंत वडी तळून घ्यायची आहे। पहा वड्यांना किती सुंदर कलर आलेला आहे। दिसायला जितक्या सुंदर वड्या दिसतात तितक्याच अतिशय क्रिस्पी आणि खुसखुशीत अशा ह्या कोल्हापुरी स्टाईलच्या बाकरवडी म्हणजेच पुडाची वडी तयार आहे। पहा किती क्रिस्पी आहे। धन्यवाद।